नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। 7 एप्रिलला होणार लोणार येथे योग महोत्सव। बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन। आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे 75 दिवस बाकी असताना योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाच्या वतीने 7 एप्रिलला योग महोत्सवाचे आयोजन लोणार येथे करण्यात आले आहे। या योग साधनेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे। योग साधना, योगा साधना ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन आणि महान परंपरा आहे, जी केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद साधणारी एक जीवनशैली आहे। त्यामुळे जागतिक स्तरावरही योग साधनेचा स्वीकार केला जात आहे। भारतीय योग साधनेला जागतिक स्तरावर पोचून भारतीय योग साधनेच्या माध्यमातून विश्वकल्याण व्हावे या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जून 21 हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता। सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत। यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली। 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला। 21 जून 2026 ला 12वा योग दिन साजरा केला जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या वतीने 100 दिवसाचे योग महोत्सव 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यातील पहिला कार्यक्रम दिल्ली येथे झाला। दुसरा 75 दिवस बाकी असलेला काउंटडाऊन योग महोत्सव कार्यक्रम 7 एप्रिलला बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आयोजित करण्यात आला आहे। या योग साधनेमध्ये 7000च्या अधिक योग साधक सहभागी होणार आहेत। या योग साधनेच्या माध्यमातून एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। एकाच वेळी त्रिकोणासन करणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या राहणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली। या योग साधनेमध्ये इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, योग विद्या गुरुकुल, क्रीडा भारती, पतंजली योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हिंग, लोणार येथील महिला बचत गट, शाळकरी विद्यार्थी, आयुष संस्थेतील कर्मचारी सहभागी होणार आहेत। या पत्रकार परिषदेला मुरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थानचे निदेशक डॉक्टर काशीनाथ समघंडी, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ईश्वर आचार्य उपस्थित होते। 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो आणि हा योग दिवस साजरा करण्यामागचा जो हेतू आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा होता की योग हा लोकांच्या मन स्वास्थ्यासाठी, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय उपयोगी असं एक साधन आहे आणि म्हणून तो प्रत्येकाने योग केला पाहिजे। हर घर योगचा नारा त्यांनी आपल्या देशवासियांसाठी दिला। आज 21 जूनला जो कार्यक्रम होतो त्याचा 100 दिवस अगोदर काउंटडाऊन कार्यक्रम म्हणजे त्या 100व्या दिवसाची प्रसार आणि प्रसार करण्याचं काम आमचं मंत्रालय त्या ठिकाणी करतं। आमचं जे राष्ट्रीय मोरारजी देसाई योग संस्थान जे आहे त्याच्या माध्यमातून आम्ही 4 मुख्य कार्यक्रम या काउंटडाऊन मध्ये करतो। एक 21 जूनच्या 100 दिवस अगोदर, दुसरा 75 दिवस, तिसरा 50 दिवस अगोदर आणि चौथा 25 दिवस अगोदर। तर त्यातला पहिला 100 दिवस अगोदरचा कार्यक्रम उद्घाटनाचा दिल्लीमध्ये झाला। आता 75 दिवसाचा कार्यक्रम 7 एप्रिल रोजी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणारच्या
खाऱ्या पाण्याचं जे सरोवर आहे त्या सरोवराच्या काठावरती आपण हा घेणार आहोत. या योगामध्ये जवळपास 6,000 ते 7,000 लोक सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या संस्थान, पतंजली असेल, त्यामध्ये श्री श्री रविशंकरजी यांची संस्था असेल, आपल्या जिल्ह्यातले योग संस्थान असतील, योग करणारे जे काही गट असतील, महिला पुरुष असे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 4,000पेक्षा जास्त नोंदण्या झालेल्या आहेत आणि अजून शाळेचे विद्यार्थी, शासकीय लोक त्याच्यामध्ये येतील तो वेगळा. तर 7,000पेक्षाही जास्त लोक त्या ठिकाणी येतील. हा याच्यामध्ये 2 हेतू आम्ही ठेवलेले आहेत, की योगाचा प्रचार आणि प्रसार आणि त्याचसोबत आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचा सुद्धा लोकांपुढे त्याचं नाव जावं, की त्याची प्रसिद्धी व्हावी.